हाय स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्सचा जो आपला फर्स्ट युनिटमधला जो सेकंड टॉपिक आहे डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस, त्याचा आपला अभ्यास सुरू आहे. ओके, मग त्यापैकी आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. आपण आधी डिमांड फंक्शन म्हणजे काय, डिमांड ॲनालिसिस म्हणजे काय, डिमांडची जी फॅक्टर्स आहेत, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग इन डिमांड, त्या सर्वाचा अभ्यास आपण डिमांडमध्ये केला आहे. ओके, आता आपण सप्लायचा अभ्यास करू की सप्लाय म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय, किंवा त्यामध्ये काय काय असतं. मग बघा, पहिलंच त्यांनी इंट्रोडक्शन सप्लायचं दिलेलं आहे, ते बघा. द टर्म सप्लाय रेफर्स टू द क्वांटिटीज दॅट अ सेलर इज विलिंग अँड अबेल टू सेल ॲट डिफरंट प्राइजेस ड्युरिंग अ गिवन पिरियड ऑफ टाईम. Supply is related to price and time. Generally, supply will be more when the price goes up and vice versa. Supply and stock are two different concepts. Stock is the basis of supply. म्हणजेच like demand schedule, a supply schedule show the various quantities of a commodity offered for sale at different prices, and if शो द डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी अँड प्राईस. म्हणजे इन शॉर्ट सप्लायमध्ये ते काय म्हणत आहेत की टर्म सप्लाय मीन्स सेलर्सनी दिलेल्या पिरियडमध्ये डिफरंट प्राईजवर करण्यासाठी अवेल असल्याचं प्रमाण म्हणजे काय, तर सप्लाय. ओके, मग सप्लाय हे प्राईस अँड टाईमशी रिलेटेड असतं. जेव्हा प्राईस वाढते तेव्हा जेव्हा प्राईस वाढते तेव्हा उलट सप्लाय हा जास्त होतो. म्हणजेच जेव्हा प्राईस वाढते तेव्हा जो पुरवठा आहे त्याचं प्रमाणही वाढत जातं. तसंच ते म्हणतात की सप्लाय अँड स्टॉक या दोन्ही डिफरंट कन्सेप्ट्स आहेत. ह्या दोन्ही एक कन्सेप्ट नाही आहेत. स्टॉक आणि सप्लाय ह्या दोन्ही डिफरंट टाईप्सच्या कन्सेप्ट आहेत. आणि स्टॉक हा पुरवठ्याचा म्हणजे जो स्टॉक जो असतो हा सप्लायचा आधार आहे, पुरवठ्याचा. सप्लाय मीन्स पुरवठा, मग स्टॉक हा सप्लायचा आधार आहे. तसंच क्वांटिटी अँड प्राईस यांच्यातील रिलेशनशिप शो करतं. म्हणजे जे क्वांटिटी आणि प्राईस ह्यामध्ये जे रिलेशन असतं ते प्रेझेंट करण्याचं काम हे सप्लाय थ्रू केलं जातं, किंवा सप्लाय हे काम करत असतं. ओके, त्यामधला नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे लॉ ऑफ सप्लाय and expectations to the law of supply. मग बघा, लॉ ऑफ सप्लाय. other things being equal as the price of a commodity rises, its supply is extended, and as the price falls its supply is contracted. म्हणजेच काय, तर अशी काही अपवादात्मक केसेस आहेत जेव्हा प्राईस वाढते तेव्हा सप्लाय कमी होतो. म्हणजे अशा काही गोष्टी असतात किंवा अशा काही केसेस असतात खूप असे अपवादात्मक असतात, जास्त प्रमाण त्याचं नसतं. मग अशा प्रकारच्या काही केसेस असतात जिथे प्राईस वाढते तेव्हा सप्लाय कमी होतो. हे साहजिक आहे, हे आपल्याला माहिती असतं. हे आपण जनरलीसुद्धा आपल्याला हे एक जनरल पॉईंट आहे हा, की जेव्हा एखाद्या वस्तूची प्राईस वाढते तेव्हा ऑब्व्हियसली त्याची जो सप्लाय आहे तो कमी होतो. सप्लाय कमी का होतो, तर डिमांड कमी होते. जेव्हा प्राईस वाढते तेव्हा आपण ती वस्तू खरेदी करायला जात नाही का, कारण त्याची प्राईस जास्त असते. पण त्याच वस्तूची प्राईस जर कमी झाली तर आपण ती वस्तू लगेच विकत घेतो, कारण त्याची प्राईस कमी झालेली असते. मग हे खूप ऑब्व्हियस आहे की जेव्हा प्राईस वाढते तेव्हा सप्लाय हा ऑटोमॅटिकली कमी होत जातो. मग त्यामध्ये त्यांनी एक्सपेक्टेशन्स दिलेत बघा, एक्सपेक्टेशन्स टू द लॉ ऑफ सप्लाय. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे बघा, देर आर सम एक्सेप्शनल केसेस वेन प्राईस रायसेस सप्लाय टेंड्स टू डिक्रीज अँड वाईस वर्षा. धिस एक्सेप्शनल केसेस आर टू गिवन बिलो. म्हणजे अशी काही जे मगाशी म्हटलं तेच, की काही गोष्टी असतात ज्या खूप अपवादात्मक असतात. त्याचा सप्लाय त्यामुळे जेव्हा प्राईस कमी होते तेव्हा सप्लाय हा ऑटोमॅटिकली कमी होत जातो. मग ह्यामध्ये त्यांनी पहिलाच पॉईंट दिला आहे तो म्हणजे लेबर सप्लाय. त्यामध्ये बघा, इन द केस ऑफ लेबर ॲज द वेज रेट इन एनी इंडस्ट्री राईज, द सप्लाय ऑफ लेबर in bracket number of hours of work would rise up to a point, hence the supply curve will slope upward up to that point, but
that point with a further rise in the wage rate, the supply curve of labor may slope backward as shown in the figure 2.6. म्हणजेच काय तर इंडस्ट्रीमध्ये मजुरीचा दर वाढत असताना वर्कर्सच्या बाबतीत सप्लाय म्हणजे इन ब्रॅकेट त्यांनी म्हटलं कामाच्या तासांची संख्या नंबर ऑफ आवर्स ही एका पॉईंटवर जाते, एका पर्टिक्युलर पॉईंटवरती जाते आणि सप्लाय कर्वे त्या पॉईंटच्या दिशेने वर जातो. आणि पण जर मजुरीच्या दरामध्ये आणखी वाढ झाली तर ती फिगर 2.6 म्हणजे त्यांनी दिलं आहे बघा, इथे तुम्हाला त्यांनी फिगर दिली आहे 2.6. मग ह्यामध्ये ते काय म्हणत आहेत की फिगर 2.6 त्यांनी दाखवलं आहे की मजुरीचा सप्लाय कर्वे हा मागे सरकतो. म्हणजे या डायग्रॅममध्ये त्यांनी सांगितलं आहे की मजुरीवरील वेतन म्हणजे जे आपलं वेतन असतं मग मजुरीवरील वेतनाच्या दरात जर वाढ झाली किंवा वाढ झाल्याने वर्कर्सचा म्हणजे जे वर्कर्स जे कामगार असतात त्यांच्या कर्वेचा सप्लाय हा वाढतो. का वाढतो? कारण त्यांच्या वेतनचा जे दर असतो जो रेट असतो त्यामध्ये वाढ होते. म्हणून वर्कर्सचा जो कर्वे म्हणजे वर्कर्स कर्वे जो आहे त्याचा सप्लाय हा वाढतो आणि म्हणजे कामगारांचा सप्लाय हा एकूण म्हणजे काम किती तास केलं ह्यावर ते डिपेंड असतं. तसंच OM वरून OM2 वर येतो. हे तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसणार की OM1 वरून तो OM2 वर येतो. नेक्स्ट सेकंड नंबरचा पॉईंट दिला आहे सेविंग्स सप्लाय ऑफ कॅपिटल. त्यामध्ये बघा नॉर्मली वेन द रेट ऑफ इंटरेस्ट राईज द अमाऊंट ऑफ सेविंग्स वुड राईज बट द सेविंग्स ऑफ सम पीपल मे फेल विथ अ राईज इन द रेट ऑफ इंटरेस्ट अँड राईज विथ अ फेल इन द रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे नॉर्मली इंटरेस्ट रेट हा सेविंग्सची अमाऊंट म्हणजे वाढते. इंटरेस्ट रेटमुळे सेविंग्सची जी अमाऊंट असते ती वाढते. पण काही लोकांची सेविंग्स इंटरेस्ट वाढला की कमी होऊ शकते त्याची पण पॉसिबिलिटी असते. म्हणजे वाढते असंच नाही तर खूपदा इंटरेस्ट रेट जर वाढला तर जी सेविंग्स असते आपली ती कमी पण होण्याची पॉसिबिलिटी असते. आणि इंटरेस्ट रेट जो आहे तो घटनेप्रमाणे वाढतो म्हणजे समोर जी त्याप्रमाणे त्यामध्ये कमी जास्तपणा जो काही असतो तो होत राहतो. थर्ड नंबरचा तिथे खाली म्हटले बघा इन दिस केस ऑल्सो द सप्लाय कर्वे ऑफ कॅपिटल विल स्लोप बॅकवर्ड लाईक बॅकवर्ड स्लोपिंग सप्लाय कर्वे ऑफ लेबर ॲज शो इन फिगर 2.6. म्हणजे वरती जी त्यांनी दिली आहे फिगर 2.6 ती त्यांनी ह्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला त्यामध्ये समजू शकतं. नंतर तिसरा पॉईंट आहे बघा एक्सपेक्टेशन्स ऑफ अ चेंज इन प्राईस इन द इमिजिएट फ्युचर. म्हणजेच काय तर फ्युचरमध्ये प्राईसमध्ये चेंज होण्याची एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा की बाबा भविष्यात प्राईसमध्ये चेंजेस होऊ शकतात ही अपेक्षा असणार एक्सपेक्टेशन्स. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा इफ विथ अ स्लाइट राईज इन द प्राईस ऑफ अ कमोडिटी सम ऑफ इट्स सेलर expect a further rise in its price in the immediate future, its total supply may decline in the current period. Opposite would be the case if price of a commodity falls. म्हणजेच काय जर एखाद्या वस्तूंच्या प्राईजमध्ये थोडीशी वाढ झाली तर त्याचे सेलर जर फ्युचरमध्ये त्याच्या प्राईजमध्ये वाढ करत असल्याचे एक्सपेक्टेशन्स असल्यास करंट पिरियड जो असतो म्हणजे आपला चालू पिरियड मग करंट पिरियडमध्ये त्याच्या टोटल सप्लाय कमी होऊ शकतो. कधी परत सांगते बघा की ते काय म्हणत आहेत जर एखाद्या वस्तूच्या किमतीत थोडीशी वाढ झाली प्राईजमध्ये एखाद्या वस्तूच्या प्राईजमध्ये जर थोडीशी वाढ झाली तर त्याचे सेलर्स जे सेलर असतात ते फ्युचरमध्ये त्याच्या प्राईसमध्ये वाढ करत असल्याचे एक्सपेक्टेशन्स जर असतील म्हणजे अपेक्षा असल्यास करंट पिरियड म्हणजे जो आपला चालू पिरियड असतो त्या करंट पिरियडमध्ये त्याच्या टोटल सप्लायमध्ये कमी म्हणजे त्याचा जो टोटल सप्लाय असतो तो कमी होऊ शकतो त्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते. फोर्थ पॉईंट आहे इमिजिएट नीड फॉर कॅश. इमिजिएट म्हणजे अर्जंट आपल्याला खूपदा असं प्रसंग येतात की आपल्याला अर्जंट एखादी कॅश हवी असते थोडीशी कॅश हवी असते त्याला म्हणतात इमिजिएट नीड फॉर
कॅश, म्हणजे कॅशची आपल्याला आवश्यकता असणं. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, इफ अ सेलर इट्स हार्ड प्रेस फॉर money and if requires immediately a particular amount of money, he would supply a larger amount of a commodity at a lower price and a smaller amount of that commodity at a higher price. म्हणजेच जर एखाद्या सेलरने पैशासाठी, म्हणजे जर एखाद्या सेलरने पैशासाठी दबाव आणला असेल, म्हणजे प्रेशर, दबाव म्हणजे काय तर प्रेशर, मग एखाद्या सेलरने जर पैशासाठी प्रेशर आणलं असेल आणि जर त्याला इमिजिएट पर्टिक्युलर अमाऊंट हवी असेल. खूपदा असं होतं, आपण जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन्स करतो, एखादा व्यवहार करतो, तेव्हा जी समोरची व्यक्ती असते ती आपल्याला सांगते की मला बाबा 10,000 रुपये कॅश हवी आहे इमिजिएट, किंवा मला 20,000, ह्या व्यवहारात मला बाबा तुम्ही 50,000 रुपये कॅश इमिजिएट द्या. जनरली जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो, एक्सपेन्सिव्ह वस्तू, तेव्हा आपल्याला आधी ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतात, कॅश द्यावी लागते. मग ती इमिजिएट आवश्यकता असते म्हणून ते मागतात. मग इथे पण त्यांनी तेच म्हटलं आहे की जर त्याला इमिजिएट एका पर्टिक्युलर अमाऊंट हवी असेल तर त्या वस्तूची किंमत म्हणजे प्राईस अँड त्या वस्तूच्या किमतीपेक्षा कमी किमतीत, म्हणजे त्या वस्तूची जी ॲक्च्युली प्राईस असते त्या प्राईसपेक्षाही कमी प्राईस किंवा किमतीत जास्त पण किंमत करून प्राईजला, म्हणजे जास्त प्राईस त्या वस्तूची देऊन सप्लाय केला जातो. पण हे का केलं जातं किंवा कधी केलं जातं, तर जी समोरची व्यक्ती असते त्या व्यक्तीला इमिजिएट पर्टिक्युलर अमाऊंट हवी असेल तरच हे केलं जातं. ओके. आणि त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे रेअर कलेक्शन्स. त्यामध्ये बघा, इन द केस ऑफ रेअर कलेक्शन्स लाईक ओल्ड कॉइन्स, स्टॅम्प्स, पेंटिंग्स etc, सप्लाय कॅन नॉट बी इन्क्रीज इवन इन देअर इज ॲन इन्क्रीज इन प्राईस. रेअर कलेक्शन्स म्हणजे काय, रेअर आपण म्हणतो बघा, एखादी गोष्ट आपल्याला खूप कमी जेव्हा दिसते, म्हणजे कमी प्रमाणात दिसते, त्याला रेअर म्हणायचं असतं किंवा ते रेअर असतं. मग ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की ओल्ड कॉइन्स, स्टॅम्प्स, पेंटिंग्स ही खूप रेअर कलेक्शन्स आहेत. प्राईजमध्ये वाढ झाली तर सप्लाय पण वाढवता येत नाही. जर प्राईजमध्ये वाढ झाली असेल तर सप्लाय म्हणजे जो पुरवठा असतो तो वाढतो. पण जर प्राईजमध्येच वाढ झाली नसेल, किमतीतच जर वाढ झाली नाही तर पुरवठ्यात पण वाढ होत नाही. सो जर प्राईजमध्ये वाढ झाली नाही तर सप्लाय वाढत नाही. आणि लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे क्लोजर ऑफ बिझनेस. त्यामध्ये बघा, इफ अ बिझनेस फर्म्स इज क्लोजिंग डाऊन then the firm may offer the goods at a low price to clear the stock. म्हणजेच काय, तर जर एखादी बिझनेस फर्म क्लोज होत असेल, म्हणजे बंद, क्लोज होणं म्हणजे काय तर बंद होणं. मग जर एखादी बिझनेस फर्म क्लोज होत असेल तर फर्म्स स्टाफ साफ करण्याची लोअर प्राईसमध्ये माल देते. म्हणजे त्यांना जर आपला माल कमी करायचा असेल, लवकर तो त्या मालाचं सेलिंग करायचं असेल तर तो माल लोअर प्राईस म्हणजे कमी प्राईसमध्ये सुद्धा दिला जातो. ओके. मग हे झाले तुमचं सप्लायचं इंट्रोडक्शन. देन आपण बघितलं द लॉ ऑफ सप्लाय अँड एक्सपेक्टेशन्स थ्रू द लॉ ऑफ सप्लाय. ह्यामध्ये पण त्यांनी जास्त पॉईंट्स दिलेले नाही आहेत, एक 6 पॉईंट्स फक्त दिले आहेत आणि ते सुद्धा खूप इझी आहेत. ओके. थँक्यू.